अगं बाय 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 8 दिवस झाले माझं पोट सतत रडतंय. कोण आहे का? मला जाणता माणूस या गावामध्ये जो माझ्या पोराचं रडणं थांबवेल. हाय हाय बाय बरेच बाई काय हो बाई कशासाठी हात मारला? माझा पोर सतत 8 दिवस झाले रडतंय. होय कोण आहे का या गावामध्ये जो माझ्या पोराचं रडणं हाय 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 बरेच आहे बरीच आहे काय समजेना. बाई तू आली कुणीकडे? मी आली त्या खालच्या गोंडान आलो. गोंडाकडे ह्याच्यावर त्या धरणावरनं आलीच नाही ना? धरणाकडनं आले मी. हा धरणाकडनं आले मग बाई ही बाई पहिलीच पहिला रू बाई पहिला रूम म्हणजे काय माहिती आहे का? पहिलीच वेळ तुमची पहिलीच वेळ हो. आणि पहिलीच वेळ धरणाकडे यायची. हा म्हणून पण असतंय. अच्छा अच्छा. मग त्याच्यावर काय उपाय आहे का तुमच्याकडे? बागुल बुवाची भीती दाखवायची त्याला. बागुल बुवाची भीती? अहो अभिराज रडते माझं बाळ आणि तुम्ही भीती दाखवून तर अजूनच रडेल. काय तुम्ही तो नाव काय? बुद्ध जबर मोठा बाई जबर मोठा बाई जबर मोठा बाई बाई बुद्ध जबर मोठा बाई जबर मोठा 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 बाई जबर मोठा बाई बुद्ध जबर मोठा बाई बुद्ध जबर मोठा बाई मोठा बाई जबर मोठा बाई बुद्ध जबर मोठा बाई आपले गावठे सुधीर गाडगे यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक घ्या. मंडळ तरुण मित्र मंडळ त्यांचं खूप खूप आभारी आहे. तसेच जरा 2 मिनिटं. तसेच महेंद्र जाधव मैत्र आत्माराम जाधव यांनी सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक घ्या. विठला प्रसादी भारून मंडळ मौजे नेरदवाडी त्यांचे आभारी आहेत. तसेच आमच्या पाचांबे गावाचे लाडके सरपंच वा संदेशजी घाडगे हा यांनी सुद्धा थोडीशी कंजूसी केलेली आहे. हा. तर तुला चालेल आम्हाला हो, ते 100 रुपयाचं त्यांनी सुद्धा विठलाई प्रसादी भारून मंडळ मौजे नेरदवाडी त्यांचे आभारी आहेत.
याला काय झालंय याला काय झालंय काय माझ्या पोरग्या बारा पाहिजे धावण पाहिजे बारा नारे लिंबू किती एक फरी बरं होऊ दे त्या बोलायला इकडं बघतो त्याला काय झालंय बघून तो घाबरत नाही माझ्याच बघले मोठा बुद्ध दिसतोय बोला विठ्ठल विठ्ठल मला येऊन इथं बराच टाइम झाला का पेंड्या काय येत नाही श्रीकृष्ण देवाने माझ्या एवढी मोठी जबाबदारी स्वीकारली आहे मी या पेंड्याला बोलवतो पेंड्या रे पेंड्या बायकांचा नाच नाही पेंड्या रे पेंड्या गुराकी आलो गुरे घेऊन साराया 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 माझी चालले मुक्ती झाली हो तिथे नाही तुझं रोज खाया गुराकी आलो गुरे घेऊन साराया गुराकी आलो गुरे घेऊन साराया गुराकी आलो गुरे घेऊन साराया गुराकी
राजाभाऊ माईक जवळ, राजाभाऊ माईक जवळ. अरे बाबा स्पष्ट बोल, स्पष्ट बोल ना त्याच्याबरोबर. तुला बोलता येत नाही मग काय करणार? हा म्हणजे बोलतो लाईन चोकअप झाली वाटतं. मग आता कुठं काय अरे मथुरेला आवाज सोळा 17 360 गवळीच्या मेला जात आहे, तो आपल्याला अडवायचा आहे. हा 16 17 100 पर्यंत हा तो बरोबर. आता जो काय माहित तो तुम्हाला माहित. आता आता जायचं ना. आता गवळणी बिकोलच्या गाड्यातनं खाली उतरतायत. हा माझ्या म्हशी तिकडे जायला आहे. अरे माझ्या म्हशी तिकडे जायचं. अरे माझ्या बदल झालंय का संजय? हा अरे तुझं तो खाली कसं येतो? आहे कुठं वाकड्या? वाकड्या आहे कुठं? आवाज आला काय आलं? वाईट कमी घ्यायची. आता तो वाकड्याला बोलव, वाकड्याला बोलव. हे जो आपल्याला काय होणं नाही. हा बोलव. अरे तो बोलव. आता तो बोलला. एक एक जो मोठी आहे तुला तो नाही माहित. अरे त्या गवळणी एकी एवढं एवढं आहे अडक. तुला तो सोसल, तुला सोसल. हा आपण टाइम भरत चाललंय. आपण आपल्या वाकड्याला त्यावर तर बोलू घ्या. तू बोला, तुम्ही बोला, तुम्ही बोला. हा बोलवा. वाकड्याला कुठे पाहिलं का? नाही. अरे रांडीच्या मंडळीला काय विचारतो? हातमार गुराखळ असं तो वर इक्याच्या कुर्णात सवंगडी होता मंडळीला विचारतोय. मी याला जो झाले जो कसं काय जो गिऱ्याला गावलाय वाटतं. बोला आज दूध द्यायला संगमेश्वरला गेलेला. अरे आणि तिथंच गावला.
माता झाली मजकारी कोंबडी बालत झाली आज गाड्या गंमत झाली मजकारी कोंबडी बालत झाली आज गाड्या गंमत झाली मजकारी कोंबडी बालत झाली हा कोण रे? अरे रांडेच्या कमी पी वर जो उचल बरा सांगता म्हणजे हा कोण रे? ए हा कोण? अरे रांडेचे ना आधीच तोंड काल केला नाही गवळणीला काय बघणार आहे? चुम्मा घेतोय चुम्मा घेतोय चुम्मा आपण आवाज होता त्याचा आवाजच येत नाही. माझा बापूस लिवलिवतो काय लिवलिवतो आवाज होता. अरे रांडेचा बोलतोय काय? अरे असं बोलतोय दादलो अरे तू दादलो अरे रांडेच्या जाऊ दे आता असू दे कसा तो आहे तो आपला आहे. बोल चल घेऊन चल तुझा अरे रांडेचा सरळ बोल आवाज नाही येत रे तुझा
अरे मला कशाला बोलावलं, मला कशाला बोलावलं? तुझा मला कशाला बोलावला? बोलतो काय? अरे बोलवत त्याला, अहो ते सोडा, ते काय ते आहे ते सांगा. वाकड्याला तुला बोलवलं आता 16-108 तारीख जवळ भगवानाच्या तू बोलवून घे. 16-108 नाली 8 तारीख 16-108 नाली. अरे आहे काय मी सांगतो. 16-17-108 नारी 60 नाली. हा आपल्या कृष्णदेवाने अडवायला सांगितलंय. हा ते आता भिकोलातनं उतरले आहेत, मथुरे घाटात जाणार आहेत. मग त्या त्यांना कुठं अडवायच्या? सुभेदार साहेब तुकाराम जाधव यांचा नातू तेजस. सुभेदार साहेब तुकाराम जाधव यांचा नातू तेजस. पारितोषिक कसं असेल याचा अंदाज अगोदर सगळ्यांनी बांधलेला असेल. त्यांना नाराज न करता या कार्यक्रमासाठी 500 रुपयाचा बक्षीस आलेला जोरात टाळ्या होऊ द्या. तसेच यशवंत घाडगे यांच्याकडून एखाद्या कलावंताचं काम एक कलावंत जाणू शकतो, त्या हिशोबाने यशवंत घाडगे यांनी उदय झोरे यांसाठी 50 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. तसेच भूषण सुभानराव जाधव यांच्याकडून या कार्यक्रमासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. विठलाई प्रसादी भारूड मंडळ मौजे देह निरदवाडी त्यांचे आभार आहे. तसेच शियोग सीताराम शिर्के मंडपवाले म्हणण्यापेक्षा आपले पाताना गावचे लाडके शियोग सीताराम शिर्के यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. श्री भैरवटाई नाट्यरूपी भावनपती मंडळ मौजे देरलवाडी यांचे आभार आहेत. कमाल मिलिंद वरक रत्नागिरी यांच्याकडनं या कार्यक्रमासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आभार आहेत. तसेच मला वाटलं मगाशी थोडस टोचलं म्हणून लुटलं असेल. मला आता वाटतंय या कार्यक्रमाचा शेवटपर्यंत आपले लाडके सरपंच 100 काढायला लागलेत. तसंच आता सुद्धा त्यांनी 100 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. नाट्यरूपी भारूड भजन मंडळ मौजे निरदवाडी त्याचे आभार आहेत. शतश आभार आहेत. शंकर नारायण गाडगे त्यांच्या स्मरणार्थ 500 रुपयाचं बक्षीस आले. जोरात होता महिला मंडळ त्यांच्या सुद्धा श्री भैरवटाई नाट्यरूपी भारूड भजन मंडळ मौजे निरदवाडी आभार आहेत. कैलास देशमुख मंदिर कारागीर यांच्याकडनं सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच आर्यन सुधीर गाडगे यांच्याकडनं सुद्धा 100 रुपयाचा या कार्यक्रमासाठी बक्षीस आभार आहेत. या सर्व देणगीदारांचे आम्ही मनापासून आभार आहेत. आज जे आमचे तरुण मित्र मंडळ यांनी हा कार्यक्रम सादर करतायत त्यांच्यासाठी जोरात टाळ्या होऊ द्या. नवीन पोरांनी हा नियोजित केलेला कार्यक्रम आहे त्यासाठी जोरात टाळ्या होऊ द्या. एकदा बोलो उतरू का सुची बोलो बोलो
अगं लादे 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 गेला वाटतं गेला 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 अरे गेला गेला रे रवी अरे मेल्या गेला अरे नाही मेल्या मेला मेला मेले मेले हात लावून बघ हात लावून बघ अरे बघ काढ लाव अरे मेल्या काहीतरी हलतोय बघ हलतोय याला पण बायकांतात का आता आपण तुझ्या सरकार वाटते याला बायका पण नाही बघ तो मुका घेतोय मुका बोलो कामगिरी करूया बोलो राधे 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 बोल राधे अगं राधे 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 अगं लवकर ये अगं तुला घराते चाल 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 कृष्णा बोलाविते तुला घराते चाल 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 राधे चाल चाल राधे चाल चाल कृष्णा बोलाविते तुला घराते चाल 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 बोलाविते तुला घराते चाल 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 कृष्णा बोलाविते तुला घराते चाल 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 कृष्णा बोलाविते तुला घराते चाल 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 अरे पेंड्या रे पेंड्या मला आवाज कशाला मारलीस रे मी राधा कुणाची राधा तू कृष्ण देवताची सौगंडी ना मग तर कृष्णदेवांची राधा नाही तुला माहिती मग कुणाची राधा तू आवाज मारलीस मला आम्ही थाट माट करून मत्रीच्या बाहेर तरी नाही तुम्हाला आवाज का मारलीस बरं हा मग काय काय आवाज मारला याला मुका घेतो कादळनैनी कुंकू कपाळी कादळनैनी कुंकू कपाळी केसत वेणी माळली अहोराही मथुरेत बाजाराला चालली राधाही मथुरेत बाजाराला चालली कादळनैनी कुंकू कपाळी कादळनैनी कुंकू कपाळी केसत वेणी माळली अहोराही मथुरेत बाजाराला चालली राधाही मथुरेत बाजाराला चालली राधाही मथुरेत बाजाराला चालली राधाही मथुरेत बाजाराला चालली कादळनैनी कुंकू कपाळी कादळनैनी कुंकू कपाळी केसत वेणी माळली राधाही मथुरेत बाजाराला चालली राधाही मथुरेत बाजाराला चालली राधाही मथुरेत बाजाराला चालली
पेंद्या दिसते भारी तुझं पुढं आहे आणि दिसते भारी कपाट आहे काय तो काय हो ना काय हा तुझं 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 काय बोलता म्हणते पोरीचा तुला जो लाज वाटते की नाही खरंच दिसतं जाऊन येतोय मावशी येते बाय तो सोडा काय काय आले गोळ्या मोडी राधा चाले कशी बावरली राधा कशी बावरली राधा कशी बावरली राधा होण्याच्या गांभीरी करताली दाट हाती घेवनी सारंगी पाट कशी पावरली राधा राजाला पावन भुलले हरी पहिला तू हवी तो आपल्या घरी कशी बावरली राधा कशी बावरली राधा कशी बावरली राधा कशी बावरली राजाला पाहून भुलली चित्ता मंदिरी गुजरी येणारीता बावरली राधा कशी बावरली राधा मना मिळाला जे मना भुलली जाता दाना कशी बावरली राधा बावरली राधा बावरली राधा बावरली राधा कशी बावरली राधा बावरली राधा बावरली काना काना जाऊ दे वृंदावना 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 अरे जाऊ दे वृंदावना 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 काना काना जाऊ दे वृंदावना बीच में खड़ी रहने वाली बात बोले हिंदुस्तानी कन्या छोड़ दे मेरी तोली कब दे ले मेरे कपड़े मेरे नंदा जी के लाला नंदा जी के लाला नंदा जी के लाला मेरे नंदा जी के लाला नंदा जी के लाला
तू गोपी पालन वाला अरे तू मथुरे का रहने वाला अरे दे मेरे कपड़े मेरे नंदा जी के लाला नंदा जी के लाला मेरे नंदा जी के लाला नंदा जी के लाला मेरे नंदा जी के लाला नंदा जी के लाला। हॅलो यशवंत शंकर घाडगे यांकडून सुदाम्या कुठे आहे सुदाम्या पुढे पुढे जरा राहुल घाडगे यासाठी यशवंत शंकर घाडगे यांच्याकडनं त्यांना तुमचं पात्र खूप आवडलंय त्यासाठी त्यांनी 200 रुपयाचे पाक्षी दिलेलं आहे नवीन नाट्यरूपी नमन मंडळ आम्ही आभारी आहोत आभारी आहोत आभारी आहोत। आमच्या कलाकारांचा नाद नाही करायचा जसे बाळकू कोल्हाट्यांनी सांगितलं होतं मगाशीच की हे भारूड नवीन नाही हे भारूड खूप जुनं आहे आणि जुन्यासारखंच करून मुलं दाखवतात तुम्हाला आवडते की नाही तसेच मंगेश जाधव यांच्या स्मरणार्थ त्यांच्या मुलाने 100 रुपयाचं पारितोषिक या कार्यक्रमासाठी दिलेलं आहे भारूडी नाट्यरूपी भारूड मंडळ आम्ही आभारी आहोत आभारी आहोत आभारी आहोत। विनय जाधव सुदाम राहुल घाडगे या 100 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे बाहेर उठलाही भारूड मंडळ आम्ही आभारी आहोत आभारी आहोत आभारी आहोत। रघुनाथ गोपाल घाडगे यांच्याकडून सुद्धा या कार्यक्रमासाठी 100 रुपयाचं पारितोषिक मला देणगीदारांची यादी वाचता वाचता दाम फुटला दाम चांगला आहे ना पैसे आले किती प्रेक्षक प्रेम करताय आम्हा कलाकारांना सुद्धा जाम मजा वाटते महादेव रामजी घाडगे यांच्या नातू प्रशांत घाडगे यांनी 100 रुपयाचं पारितोषिक महादेव रामजी घाडगे यांचा नातू आमच्या ग्रामपंचायतीचे सदस्य संतोष सावंत यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक आले 500 रुपयाचं पारितोषिक आम्ही आभारी आहोत आभारी आहोत आभारी आहोत। एक जोरात आवाज होत्या सर्व धन्यवाद धन्यवाद थांबलो नक्की संघाचा पैसा आलं मंडळी आता कार्यक्रमाला वेळ झालाय आमची सगळी कॉमेडी चालली तुम्हाला आवडेल असेल हे तुम्ही समजा परंतु इथे वेळ झालाय आपले जगाचे जगपालन जसे शंभो महादेव अशाच प्रकारे श्रीकृष्ण भगवान आज या ठिकाणी या व्यासपीठावर त्यांना आणायचे आहेत आणि आमची माऊली प्रथम ह्या पुनर्वसन नाही सॉरी ह्या स्थायिक वाडीची विठलाईनी पाहिली त्यांच्या कृपा आशीर्वादाने हे कार्यक्रम आज निवेदित केलेला आहे प्रथम त्यांच्या भरी उठल्याचं नाव कोण आहे रमा तू आलाच कधी बोल लवकर 20 वर्ष झाली का तू आलाच कधी हॅलो तू आलाच कधी आधी तू बरं नंतर कोण आला तुम्ही कोण मी पेंद्या तिसरा कोण आला वाकड्या एक कामगिरी आहे श्रीकृष्ण भगवंताचे सवंगडी आहोत हे सगळ्याला माहिती पण तुमच्यावर एक कामगिरी मोठी आहे 16 17 108 नारी आज या व्यासपीठावर हल्ले आहेत श्रीकृष्ण भगवंतांनी आपल्याला आज्ञा दिलेली आहे श्रीकृष्ण भगवंताला श्रीकृष्ण भगवंताला मावशीला बोलवा मावशीला बोलवा
आपले गुरुवर्य श्री कृष्ण महादेव भगवान या व्यासपीठावर बोला करून दे बोला करून लोलून घे लोलून घे दाबडे. घे लोलून घे लोलून घे लोल लोल लोलून घे श्री कृष्ण भगवान बोला ना लोक. हे बघ, आता एकदम मस्त गो. अरे याला बघतो काय असा हा बाबा जेवून नाही आलाय काय हा या 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 वाजव वाजव हा गाडी गेलेली ना खाली तुझ्यासाठी आले वना तुझ्यासाठी करीले घरदार तुझ्यासाठी संसार तुझ्यासाठी करीले घरदार तुझ्यासाठी संसार तुझी वाचाली तो काना मोंजवना तुझ्यासाठी 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 आले वना रे काना रे तुझ्यासाठी आले वना रे काना रे तुझ्यासाठी आले वना काना माझा मना बोले माझी काना माझा मना तुझ्यासाठी 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 आले वना रे काना रे तुझ्यासाठी आले वना रे तुझ्यासाठी आले वना बाय 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 आता ही नवी कोण तू ही कोण माहिती नाही नाही बोला करून घे. हिला जो कुठेतरी बघितल्यासारखी वाटतेय तू हा कधी आहे जो माहित
काय गो सकाळपासून ऐकता होता काय कधी आलेला तुम्ही जो त्या भिकोलच्या कड्यात ना त्या तांबड्यात आलेल्या ना अगं बाय वडकीत आंबा कोण काढत होत अरे नाही आईस ती चांबड्यावरचा आंबा एकच उतरवला मी बाई माणूस चढायला येतो अरे तो होता कोण तुला माहित त्यासोबत होता कोण आया तोंडा काला केला नाही होय होय अरे मलाच नाही माहित कोण तुला काय सांगू कोण अरे पेंड्या कोणी हा कोण हा कोणता अरे काय लागेल आपण आपल्याला अगं पोरी सोड अरे लोलवा अरे राधाने लोलवा मावशी आहे होय बोल मावशे कुठे जायचंय तुम्ही मला हात मारली मावशे ये मी बघितलं सगळ्या तुम्ही पहिलेच काय थाट माट करून मथुरेच्या बाजारात पहिल्यांदा चाललोय थाट मार करून तुम्ही कुणीकडे जाणार मथुरेच्या बाजाराला तुम्हाला पुण्याला कुणी बोलवलं आम्ही हिने आणलं दूध हिने आणलं नाही तुम्हाला बोलवलं कुणी आम्हाला बोलवलं कोणी? मथुरेच्या बाजारात विकायला चाललो आहे बोलवलं कुणी इथं? कुणी बोलवलं? हो आम्हाला तुमचा कोणतरी श्रीकृष्ण सोंगोली गेला सांगायला हा आम्ही आलो त्याला टांगायला अरे खोट्याने बोलू नकोस आम्ही श्रीकृष्णाचे सवंगडी आहोत तू आमच्या सामने आवाज करायचा नाही होते वाकडा हे वाकड्या हे वाकड्या अरे तुझं आमच्याकडे वाकड. इकडे पकड रे मावशे श्रीकृष्णाने भगवान यांचं तुम्ही गवळ्याने आहात श्रीकृष्ण भगवान तुम्ही गवळ्याने आहात श्रीकृष्ण भगवान यांनी आम्हाला आज्ञा दिलेलं आहे मथुरीचा वाट प्रतिबंध आहे आम्हाला रस्ता वाढवायचा त्याच्यावर गवळून घ्या तुम्ही रस्ता अडवणार होय कुठला रस्ता मथुरी याच पुढे यायचा रस्ता तुम्ही अडवणार पेजा सुद्धा मागल्या श्रीकृष्ण भगवानाने आम्हाला आज्ञा दिली आहे श्रीकृष्ण भगवान तरी कोण तो येऊ दे अडवायला तुम्हाला माहिती आहे सोड कट्याळा माझी वाट जळगाला रे डोईवरी माट सोड कट्याळा जळगाला रे डोईवरी माट जळगाला रे डोईवरी माट माझी वाट जळगाला रे डोईवरी माट जळगाला रे डोईवरी माट जळगाला रे डोईवरी माट जळगाला रे डोईवरी माट सोडत माझी वाट जळगाला रे डोईवरी माट सोडत माझी वाट जळगाला रे डोईवरी माट याड गाता अवघड वाता राधिकेला
तुला काटा याड गाटा गरवाटा गाडी केला तुला काटा कोण कट्या माझी वाट जळगाला श्रीवरी वाट जळगाला माझी वाट जळगाला श्रीवरी वाट कोण कट्या श्रीवरी वाट कोण कट्या माझी वाट अनया गौराची कवळण राणा दया दुराचा आमचा गंगा अनया गौराची कवळण राणा दया दुराचा आमचा गंगा सोडत जाला जनार्दनी पुण्य तुझे राधा गौरणी एक जनार्दनी पुण्य तुझे राधा तुला रे भगवंता 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 तुझा लो रामदूता तुला रे भगवंता तुला रे भगवंता शरण तुला रे भगवंता तुला रे भगवंता शरण तुला रे भगवंता स्वामी जाची तू सादर शरण तुला रे भगवंता तुला रे भगवंता तुला रे भगवंता तुला रे भगवंता शरण तुला रे भगवंता तुला रे भगवंता बोला जाऊ दे मला सुखी रे बाजूला जाऊ दे मला सुखी रे बाजूला मुला जाऊ दे मला सुखी रे बाजूला मुला जाऊ दे मला सुखी रे बाजूला
अरे लोणे घेऊन जाते मथुरे बाजारा, लोणे घेऊन जाते मथुरे बाजारा, लोणे घेऊन जाते मथुरे बाजारा, अरे लोणे घेऊन जाते मथुरे बाजारा, मथुरे बाजारा। थांबा 2 मिनिटं थांबा, आपल्याला पैसे आले 2 मिनिटं थांबा. हॅलो, सर्व प्रेक्षकांना विनंती आहे, आता ह्या गवळणीच्या कार्यक्रमानंतर आपण वग सादर करणार आहोत. त्यासाठी कोणीही जाऊ नये. वगाचं नाव आहे सिरियल चांगुणा. चिल्यावाळाचा हा वग आहे, तरी सुद्धा कोणी उठून जाऊ नका. कार्यक्रम खूप छान होतोय आणि मी आता पैसे आलो रत्नकांत बबन घाडगे यांनी गवळणीसाठी 200 रुपये पाठवून आलेले. हॅलो हॅलो हे पहा, यानंतर आम्ही भैरवीतलाही नाट्यगृह भाऊड भजन मंडळ एक वगनाट्य दाखवणार आहेत. ते सर्व प्रेक्षकांनी त्याचा लाभ घ्यायचा आहे. वगाचे नाव आहे सिरियल राजा चांगुणा, सिरियल बाळाची कथा, अर्थात सिरियल बाळाची कथा. राजाच्या भूमिकेत श्री शैलेश घाडगे, दोरपाळाच्या भूमिकेत राजाराम झोरे, शामराव घाडगे, श्री शंकराच्या भूमिकेत उदय झोरे, चांगुणाच्या भूमिकेत संतोष झोरे, चिल्याबाळाच्या भूमिकेत प्रथमेश झोरे आणि श्री नारदाच्या भूमिकेत शिवाजी झोरे. हॅलो हॅलो, उदय दत्ताराम घाडगे, सुदाम राहुल घाडगे यांच्याकडे 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. जय देवा माधवा नारायण, जय देवा माधवा नारायण, जय देवा माधवा बराच टाइम झाला, पण माझा जोडीदार अजून आलेला नाही. चला मी हात मारून पाहतो. हे जोडीदार हॅलो हॅलो हॅलो, जरा व्यक्ती आणतोय. पैसे आलं, हे जोडीदार कडिगोट आहे.
राजाचे आम्ही शिरा राजाचे नोकर आहोत. फार खडकोट आहे. दुर्गार तू कुठे गेला होता अजून? अरे तुला काय सांगू, हा, बोल. मला खूप उशीर झाला. परंतु विषय असा आहे, मी तुला बसलो बघित आणि तू मला बसला शोधित. त्याच्यामुळे खास मला वेळ झाला. काय म्हटलं? तू मला बसलास बघित आणि मी तुला बसलो शोधित. असं झालं होय? त्याच्यामुळे मला वेळ झाला. तू येणार का मी येणार? अरे तू समज, पण मला तरी वाटतं एवढं सगळ्या पब्लिक मध्ये फक्त तूच वेळा काढून तुझी टोपी सरळ आहे. सवय नक्कीच सोपी सरळ मला येणार असतो. मी राजाचा सेवक आहे आणि मी राजाचा प्रामाणिकपणे नोकरी करणारा माणूस आहे. अरे तू तुला आहेस ना, तू गुंड आहेस गुंड. गुंड बरं आता ऐक, तुला माहिती नाही बोल बोल बोल. मी एवढा उशीरपणा का झाला त्याचं कारण आहे. सांग. मी एक गाणं पाठांतर केलं. गाणं कशासाठी? अरे माझ्या राजासाठी. आणि त्या गाण्यामुळे मला वेळ झाला आणि तू ते ऐकलंच नाही, कारण तू पहिल्यापासून बाहेर आहे. बरं बरं बरं. आता माझं गाणं ऐक. ठीक आहे, ऐकतो. आम्ही राजाचे नोकर रायफल ठेवली खांद्यावर. 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 आता तू एक मला सांग, तू माझ्या अगोदर आलास, पण आल्यापासून तू काय काय रे केलंस? तू काय सांभाळ शकतो मला सांग. हा अरे जोरदार. आम्ही शिव्याड राजाचे थोरपड आहे. हा मग आणि मोठा थोरपड मी आहे. हा मी ह्या शिव्याड राजाच्या नगरीची सगळी देखभाल करतो. हा आणि मी देखभाल केल्यानंतर तू निश्चय वाकून बघेल. मी तुला माहिती आहे मी कोणता तू नोकर आहे? लबाड लबाड. तुला माहिती आहे मी कोणता नोकर आहे? फक्त बारक्या रघुचा. फक्त बारक्या रघुचा नोकर आहे मी. राजाकडे चालवलास. तो पण त्याला पण राजाच म्हणतात. आणि हा गावठ्या नोकर. मी गावठ्या लोकर गावठ्या. वा 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 वा. मग तू सांग मला आता तू काय काय केलं? मी काय केलं? हा ही राजाची राजधानी, हा हे राजाचं व्यासपीठ, हा हा बसलेला आया बहिणी मावल्या, हा या सगळ्या शिवशंकर शंभू महादेवाचा कैलास, हा स्वर्ग मृत्यू पाताळ, हा शंभू महादेवाची राजवट, होय. ही सगळी 3 ताराचं संरक्षण करणारा मी दूरफाड काय म्हणतोय काय? राजाने मला आज्ञा दिली. अरे वा, मग या खुर्च्या रिकाम्या का रे? मी समजतोय माझे महाराज, हा माझे हा शंभू महादेव, हा माझे संरक्षण करणारे राजे हा. अजून यायचे आहे. कोणत्या खुर्च्या रिकाम्या आहेत? बरं, तोपर्यंत आपण काय करूया? तोपर्यंत आपण नृत्य गायन वाट गाऊन हा. आपण आपल्या महाराजांना व्यासपीठावर बसूया, त्यांच्या चरणी नतमस्तक होऊया. हा. आणि आई माऊली, हा. इथल्या बहिणी हा. आणि वाघजाई हा आणि आपले हे ग्रामदैवताची अरे वा. बसलेल्या आया माऊल्या आणि बाया बहिणी अरे वा. त्यांच्या नतमस्तक होऊन हा. आपल्या कामाला आपण सुरू करू. सुरुवात करूया. बरं आता तू एक हा. बरं या आता नेमका साहेब कोण आणि राणी कोण?
आता साहेब तुम्ही आमचे मोठे मंत्री, हा आता थोडा मी आराम करतो, ती सगळी प्रजा तुम्ही सांभाळा. 2 मिनिटं जरा थांबा, 2 मिनिटं जरा थांबा. आपल्याकडे जरा पैसे आले. झोपलेत चालू द्या तुमचं चालू द्या. झोपलेत ते. अरे जोडीदार, हो जोडीदार, एवढी मंडळी कानात तेल घालून डोळ्यात दिवा लावून टकामका झाकामाका करतात आणि बघतात. अरे तू काय रे, पण राजा आल्याशिवाय आम्हाला मजा नाही. राजाचा राजा सुखी तर आमची प्रजा सुखी. अरे आम्ही दोरबाळ काय कामाचे आहे. राजाचं राजावर नसेल तर दोरबाळ नाही. राजा सुखी तर प्रजा सुखी. महाराज येण्याची कृपा करावी. महाराज यावं. हॅलो. अशी राजाचं राजा समज होती. ही सर्व प्रजा मी तुझ्या ताब्यात दिलेली आहे. समज होती का? ही सर्व प्रजा मी तुझ्या ताब्यात दिलेली आहे. राजा अजून एक रे. बसला नाही बरोबर राजा बसला नाही बरोबर. अरे बरा जापे. हॅलो. हॅलो. आपल्या राज्यात काय चाललं आहे? आमचे राजाचे राजदार, राजाचे प्रधान, राजाचे सेवक मजबूत आहे. ते पण राजाला काय गमत नाही. तुमच्यावर काही निर्णय नाही. हा सारा बंडल पाहिजे आहे. ही प्रजा पूर्ण मी सांभाळली आहे. दूध खाते आणि उड्या मारते. हा लबाड आहे. पहिले लक्ष द्यावं. बोला. मस्करी नको, थट्टा नको. नाही चरणाचे सार्थक नमस्कार. थट्टा नाही, मस्करी नाही. सत्तेचा बोल आहे. पण हा जो जोडपा आहे तुमचा, तू काय करत होता? भरपूर कोंबडी झाली ती रागेत होतो. तुला कोंबडी राखायला ठेवलाय काय? प्रजाची करा ठेवलाय. कापतो का असा? पुढे मी राजाची आपल्या सेवा करायला ठेवली आणि तुम्ही कोंबडी राखता. तुला मी अरे तुला मी आता आम्ही तुम्ही ह्या राज्याची सेवा करा, आम्ही विश्रांती करतो. हो शीघ्र बसा. हॅलो. 2 मिनिटं थांबा जरा. पैसा आलं प्लीज. 2 मिनिटं. शारदा शांताराम घाडगे यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे.
भारू मंडल मौजे नेरळवाडी त्यांचे आभारी माजी तंटामुक्ती अध्यक्ष रघुनाथ महादेव घाडगे यांकडून चांगुणाच्या वगासाठी 100 रुपयाचं बक्षीस आलेलं त्यासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. दत्ताराम गंगाराम झोरे माजी सैनिक यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं त्यासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. चांगुणाच्या वगासाठी शिवाजी नानू घाडगे यांच्या स्मरणार्थ मनोहर घाडगे शंकर घाडगे यांस पार्वती शंकर घाडगे झोरे शिवाजी नानू घाडगे यांच्या स्मरणार्थ मनोहर घाडगे शंकर झोरे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. पार्वती शंकर झोरे यांच्याकडे 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. विश्वास शांताराम जाधव यांचा नातू विहान विशाल जाधव यांच्याकडे 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. विश्वास शांताराम जाधव जरा इकडे लक्ष द्या, चुकून जरा थोडस मागे पुढे झालंय. विश्वास शांताराम जाधव यांचा नातू विहान विशाल जाधव विहान विशाल जाधव यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 1200 रुपयाचं पारितोषिक आले. अर्जुन नारायण घाडगे यांच्या स्मरणार्थ संजय घाडगे यांनी 100 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. धन्यवाद. बघा परत आपले सरपंच संदेश घाडगे सरपंच पेटले. आता 100चे 200 झाले, असे एकूण त्यांचे 400 रुपये आले तरी आता त्यांनी 200 रुपयाचं पारितोषिक घेतलंय. सरपंच साहेबांचे पुन्हा धन्यवाद. सुरेश नानू घाडगे यांच्या स्मरणार्थ विकास आणि विलास घाडगे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद. श्रेया शिवाजी झोरे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. भैरवटला प्रासादिक बारोडी भजन मंडळ आम्ही आभारी आहोत. धन्यवाद. असेच आपण देणगी द्या. पुढचा कार्यक्रम चालू करा. महाराज गेले. तुला माहिती नाही ते ऑन करा. महाराज कोणी गेले खुर्चीवर. मग आता काय टाइमपास. मग आता काय करतो आपण सांग लवकर. माझ्या राजाला जेवाया सोन्याचं ताटाने माझ्या राजाला जेवायला सोन्याचं ताटाने पाणी राजाला राजाची धर्मशाळा बी आहे आणि राजाची राजधानी पण आहे. राजाच्या राजधानीत धर्मशाळा बी उभारली जाते आणि राजाची राजधानी. आमच्यावर किती कामगिरी जे संभाळलं आहे ती कामगिरी पूर्ण आम्ही पार पाडलेली आहे. पण एकच आहे महाराज, एकच आहे एक कर्मणूक. तुम्ही दरबार सोडून जाता, आपल्या व्यासपीठावर बसता आणि आम्ही तुमचा दरबार सांभाळतो, परंतु त्या दरबार सांभाळल्यामुळं
आम्हाला ते थोडीसा टाइमपास म्हणून आम्ही काहीतरी कर म्हणून नृत्य गायन गातो. नाही तुमच्या नावाचं नृत्य गायन तुमच्या नावाचं आमच्या राजांच्या नावाचं. ठीक आहे द्वारपाल, आम्ही येत आहोत. जसे आपले महाराज स्वामी, हा पक्ष्यांचा किलबिलाट, नद्याचा छलछलाट आणि हे आपले बसलेले प्रजा खुशी तर आहेत ना? सांगू ना, फक्त सांगू ना. होय पार्वती, का बरं नसणार. आपल्या या दरबारामध्ये सर्व काही अगदी आनंदित आहे. नारायण 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 ओम नमो 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 नारायण 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 नारायण. स्वर्ग पृथ्वी पाताळ तिन्ही लोकात आमचे भ्रमण, तिन्ही ताळात जे आमचे भ्रमण ते म्हणजे आम्ही नारायण नारायण नारायण. आता आम्हाला एक आमच्या कानावर आलेली बातमी, ती म्हणजे श्री शंकर भगवान आमच्या कानावर आलेली बातमी ती म्हणजे अशी की सिरियाल राजाची पत्नी चांगुना ही सत्पतिव्रता आहे आणि ती तुमच्या पार्वतीपेक्षा श्रेष्ठ आहे अशी आमच्या कानावर बातमी आलेली आहे. स्वामी, काय ऐकते मी? ह्या जगामध्ये, ह्या सृष्टीमध्ये माझ्यापेक्षा श्रेष्ठ कोण आहे? ही सांगू ना. होय पार्वती, चांगुना आहे. चांगुना ही माझी एक श्रेष्ठ भक्त आहे. परंतु पार्वती, चांगुना ही एक श्रेष्ठ भक्त आहे, परंतु पार्वती तिचं जर मी सत्वहरण केलं तर मी ह्या वेशामध्ये तिचं सत्वहरण करू शकत नाही पार्वती. पर मी एक स्वामीचं रूप घेतो. मग स्वामी, ते स्वामींचं रूप घेऊन तुम्ही सत्वहरण करा. होय पार्वती, मी साधूचं रूप घेऊन एका साधूच्या रूपात जातो आणि तिचं सत्वहरण करतो.
जर मी ह्या वेशात गेलो तर ती चांगुना मला एकदम असंच तिचं सत्व देऊ शकते. म्हणून पार्वती मी एका साधूच्या वेशामध्ये जाऊन ते सत्वहरण करतो. नारायण नारायण जा स्वामी जा. दाने लाविले नारे दाने लाविले नारे दाने लाविले नारे दाने लाविले नारे आणि पिंपळावरी पार रे